लेखकांनी किंवा कवींनी कसे छोट्या छोट्या गोष्टी टिपाव्यात हे तिच्या लेखांमधनं अनेकदा मला जाणवतं. म्हणजे मी नकळत ते शिकत असते आणि निशब्द होते, कुठेतरी विचार करते की येस हे आपल्याला पण जमलं पाहिजे असं. मला एवढा आनंद झाला, मी म्हटलं की वा असं. त्याच्या पुढचं जे वाक्य होतं ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. कारण ते म्हणाले की पुढच्या रविवारपासून प्रहारमध्ये प्रतिभा सराफ यांचं प्रतिभा रंग नावाचं सदर सुरू होतं. नमस्कार. तयाकाठी एक कविता उपक्रम क्रमांक 18 यामध्ये सर्व सभासदांचे मनापासून स्वागत. आमच्या प्रमुख पाहुण्या प्रतिभा सराफ आज आलेल्या आहेत, मुंबईवरून आलेले आहेत खास आपल्याकडे. आणि हे नवीन आलेले मेंबर त्यांच्यासाठी थोडंसं जरा थोडक्यात प्रास्ताविक करतो की 17 सप्टेंबर 2022 रोजी पहिला कार्यक्रम आमचा झाला कचराई तलावाची. आणि त्यावेळेला असं ठरवलं होतं की इथं स्वरूप अगदीच थोडक्यातच ठेवायचं, जास्त मोठं करायचं नाही. त्याच्यामध्ये तुमचा अध्यक्ष नसणार, खजिनदार नाही, बॅनर कुठला नाही, किंवा कोणाकडून आपण वर्गणी घ्यायची नाही. हे आम्ही पहिल्यांदा क्लिअर करून ठेवलं. याच्यामध्ये कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. कवितेसाठी एकत्र यायचं, वाचन करायचं आणि कवितेसाठीच आपापला निरोप घेऊन बाहेर पडायचं. इथं साधा स्वच्छ हेतू मनाशी बाळगून काव्यरसिक मंडळ जसं डोंबिवलीला आहे त्या धर्तीवरती, पण ते कोणाच्या घरात न करता तळ्याकाठी, म्हणजे आपले ठाणेश्वरी तळं आहे, तळ्याचं आपण शहर म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ 60 तलाव ठाण्यामध्ये होतात ना. बाकीचे कालबाह्य होऊन साधारण 32 तलाव आता हयात आहेत. त्या तळ्याच्या काठी आपण एखादा असा साहित्यिक उपक्रम जर आपण केला तर एक वेगळ्या प्रकारचं त्याला रूप द्यायला येईल. म्हणून आम्ही त्या दृष्टीने पहिला कार्यक्रम केला 17 सप्टेंबर 2022. त्यानंतर असं ठरवलं की त्या महिन्याचे जे दिवंगत कवी आहेत, दिवंगत लेखक आहेत, त्यांच्या साहित्य प्रवासावरती आपण बोलायचं पहिला 1 तासभर, आणि नंतर मग स्वरचित स्वतःच्या कविता असा उपक्रम ठेवला. आणि साधारण 1 वर्षभर झाल्यानंतर सप्टेंबर 2023 नंतर आम्ही अशी पॅटर्न बदलला की एखाद्या निमंत्रित कवीला आपण पाचारण करायचं, त्याच्याकडून त्याचा अक्षर प्रवास आपण जाणून घ्यायचा आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपापल्या कविता आता पॅटर्न केल्यानंतर सुरुवातीला डॉक्टरांचं आम्ही शेजवळकर सरांपासून सुरुवात केली. मग अरुण म्हात्रे सर, सतीश सोळंपूरकर, सुजाता राऊत आणि आता प्रतिभा त्यांचं जोरदार स्वागत करूया आपण. आणि आमच्या शेजवळकर सरांना विनंती करतो की पुष्पगुच्छ करून आपण त्यांचं स्वागत करूया. या प्रतिभा त्यांचा सगळा अक्षर प्रवास केला, त्यांचा थोडक्यात परिचय आपली सुप्रिया करून देणार आहेच. सुप्रियाला विनंती करतो की प्रतिभा त्यांचा थोडक्यात परिचय त्यांनी करून द्यावा. त्यानंतर तुम्हाला आम्ही पाऊण तास दिलं ते, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अक्षर प्रवास, आठवणी आणि तुमच्या कविता त्या मला ऐकायला आवडतं. आज प्रमुख पाहुण्या म्हणून जरी प्रतिभा सराफ आलेले असल्या तरी ती माझी प्रतिभा ताई आहे. म्हणजे मी जेव्हा तिला कवयित्री म्हणून ओळखायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मला कधीच असं वाटलं नाही की हिला फार आपण असं हिच्याकडे उगाच मानपान आहे, हे तिच्या पर्सनॅलिटीतच मला कधी जाणवलं नाही. त्यामुळे मी माझा स्वभाव घेऊन तिच्याकडे दरवेळी बोलत गेले आणि तिने कधी मला ते टोकलं नाही. त्याच्यामुळे आता कदाचित माझ्याकडनं हे प्रतिभा ताई सेल तर राखू नकोस. सगळ्यात पहिल्यांदा हिची भेट माझी काव्यरसिक मंडळ डोंबिवलीला झाली. त्याच्या आधी मी तिला ऐकलेलं होतं, बघत होतेच, वाचत होते फेसबुकवरती. आणि काव्यरसिक मंडळामध्ये हिचा वावर बघून असं वाटलं की अरे असं गोड असलं पाहिजे. म्हणजे कुठे फार उगाच तामझाम ठेवून नाही जायचं, अगदी साधं डिसेंट व्यक्तिमत्व जसं पाहिजे तशी ती आहे आणि ते मला फार भावलं आहे ऑनेस्टली. तर आता तिचा थोडक्यात परिचय मी देते, अगदी अजिबात फॉर्मॅलिटी कुठली न बाळगता. की ही आपण कवयित्री म्हणून मी बघते, पण ही तितकीच सुंदर गझलकार आहे, तितकीच सुंदर ललित लेखन करते, तितकीच सुंदर समीक्षा करते. म्हणजे जेव्हा जेव्हा मी इतरांच्या पुस्तकांचं तिच्याकडनं समीक्षण वाचायचं तेव्हा असं वाटायचं कुठेतरी मौन झालंय वाचलीचं, पण हिच्याकडनं व्हायला हवं असते सुप्त इच्छा असते आणि मी प्रामाणिकपणे ती व्यक्त करते. आणि येस, जेव्हा प्रतिभाताईंनी माझ्याही पुस्तकाचं परीक्षण केलं तर मी जाम खुश होते. म्हणजे मी अशी नाचत दिसत असते तेव्हा, कारण मला फार आनंद होतो. आणि म्हणजे इतकी
सुंदर जे लिखाण आहे आपल्याला वाटतं की येस यांनी आपलं काहीतरी लिहावं, आपल्यासाठी लिहावं. आणि अशी प्रतिभाताई आहे की जी इतक्या साहित्यिक गोष्टींमध्ये मुशाफिरी करत असते. उत्कटता अगदी सहज शब्दात मांडते. आणि मला गझल आवडत असल्यामुळे हिचे 2-3 शेर मला जे फार आवडले ते मी सादर करते इथे. की बघा किती साधी मांडणी आहे पण मस्त आशय की कशाला नटावे कशाला सजावे, कशाला नटावे कशाला सजावे, शरीरापुढेही मला तू पाहावे. अगदी म्हणजे खरं तर बाईचा हा गुण असतो की नटणं झटणं आवडतं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन ती काहीतरी सांगते की ह्याच्या पलीकडे जाऊन तू माझ्याकडे बघ. हे 2 ओळींमध्ये मांडणं हे गझलेची शेराची मज्जा असते. ती तिने खूप छान लिहिलंय ते. आणि अजून एक मला शेर आवडलाय तिचा की म्हणजे बरेच आवडते त्यातला हा एक, चेहरा हसरा दिसावा नेहमी लोकांपुढे. ते मी माझ्यासाठी सुद्धा अप्लाय होतं की चेहरा हसरा दिसावा नेहमी लोकांपुढे, का जळाले रेखलेली दुःख माझे कोवळे. आणि त्याच गझल संग्रहातल्या दुःख माझे कोवळेमधल्याच हे 2 शेर होते. अजून एक मला आवडलेलं म्हणजे प्रहारमध्ये दर रविवारी तिचा लेख येतो आणि मी अशी हवरटासारखे ते पुष्कळ वाचते. सकाळी उठलं की काम करता करता दूध तपवता मी ते लेख वाचत असते. आणि एका सकाळी इतकं सहज लिहिलेलं होतं की सकाळी ओट्याच्या इथे गेले आणि पातेलीवरचं झाकण काढलं आणि ते इडलीचं पीठ फुगून आलं. मी म्हटलं आई गं हे आपण किती वेळा करतो पण तिला ते बरोबर चिमटीत पकडता आलं. हे मला फार आवडतं. म्हणजे लेखकांनी किंवा कवींनी कसे छोट्या छोट्या गोष्टी टिपाव्यात हे तिच्या लेखांमधनं अनेकदा मला जाणवतं. म्हणजे मी नकळत ते शिकत असते आणि निशब्द होते, कुठेतरी विचार करते की येस हे आपल्याला पण जमलं पाहिजे असं. पुढची तिची ओळख म्हणजे भौतिकशास्त्रामधला म्हणजे काही जणांना वृक्ष वाटतं, काही जणांना नको वाटणारा असा विषय आहे. पण त्याची ती प्राध्यापिका होती, आता ती रिटायरमेंट घेतलेली आहे. पण भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स असून सुद्धा ते एवढं सुंदर कसं काय लिहिता येतं असा सुद्धा प्रश्न अनेकदा मला पडतो. की मला आधी माहिती होतं ही प्रोफेसर आहे पण विषय माहिती नव्हता, म्हटलं मराठी वगैरेची असेल. पण भौतिकशास्त्री विषयावरती म्हणतात की म्हटलं हां कुछ अलग आहे, ये भी कुछ अलग आहे. सो ती त्यातनंही व्यक्त होत असते. अनेकदा भौतिकशास्त्राचे ती प्रोफेसर आहेत आणि ललित लेखन करत असते. टोटल 12 आता 13 झालं आहे. तिचं 13वा ललित संग्रह प्रकाशित झालेला आहे. एकूण 13 पुस्तकं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक साहित्यिक क्षेत्रांमधल्या महत्त्वाच्या ह्याच्यात ती सदस्य आहे. जे ही ओळख फार लिहिलेली आहे पण ती मला वाचायची इच्छा नाही आहे, कारण मला जे सांगावंसं वाटत होतं ते मी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी बहुआयामी अभ्यासू छान व्यक्ती आणि माझी आवडती जी प्रतिभाताई आहे तिचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आपण मला खूप आनंद होतोय आज की तळ्याकाठी एक दिवस असा काहीतरी वेगळा कार्यक्रम आहे आणि जिथे सगळे ठाणेकर जमलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना माहीत नसलेली एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगते की काही प्रमाणात तरी का होईना मी ठाणेकर आहे. कारण माझे सासूबाई मेंटल हॉस्पिटल ठाण्याला डॉक्टर होते. अच्छा. हां. आणि माझे सासरे 12 बंगल्याला एक्झिक्युटिव्ह क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर्ड झाले तिकडनं. रिटायरमेंटनंतर माझ्या आईला ठाण्याबद्दल खूप प्रेम निर्माण झालं आणि 20 वर्ष आई ठाण्याला होती. बाकी तर सगळेच माझे हे मित्रमैत्रिणी ठाण्याचे आहेत. त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनाचे कार्यक्रम असो किंवा काय ते ठाण्याला नेहमीच येत राहिले आणि खूप छान वाटलं की ठाणेकरांनी मला आज इथे बोलवलं आहे. अक्षर प्रवास हा शब्द खूप चांगला वापरलेला आहे. तर मला कधीच शाळेमध्ये असताना कविता आवडल्या नाही, अजिबातच आवडल्या नाही. जशी पहिली ओळ द्यायची, मधली ओळ द्यायची, मधलं लिहायचं आणि मला पाठांतर अजिबात होत नाही. त्यामुळे मला अजिबातच कधी कविता आवडली नाही. पण झालं काय, मी स्वामी विवेकानंदमध्ये SYBSCला होते. तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये इस्राणी नावाचे सर होते. आम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवायचे. तर वर्गामध्ये जेव्हा मी बसलेली होती बॅकबेंचर, सर्वात शेवटच्या बेंचवर बसली होती, तेव्हा सर चालत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की आपल्या कॉलेजचं एक मासिक निघतं, तर त्या मासिकासाठी तू एक कविता दे म्हणून. मी इतकी शॉकमध्ये गेले, कविता आणि मी. तर सर म्हणाले हो त्याचं असं आहे म्हटले
की तू कॉलेजच्या मॅगझिनसाठी काही चांगले चित्र किंवा पेंटिंग्स दिलेले आहेत जे मी बोर्डवर लावलेले आहेत कल्चरल इन्चार्ज म्हणून. तर जर तू इतके चांगले पेंटिंग्स करू शकते तर तू खूप चांगली कविता करू शकशील. आणि आपल्या कॉलेजमध्ये बोटावर मोजण्या इतकी मराठी मुलं आहेत, तर मराठीत कविता कोणी देणार नाही म्हणून तू लिही कविता. आणि त्याच्यानंतर गणिताचा तास सुरू झाला आणि मी काय लिहिणं मला कळलं नाही, पण मी त्या प्रोसेसमध्ये काहीतरी लिहून टाकलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल होतं. मग सरांनी मला विचारलं, प्रतिभा झाली का कविता? मी म्हटलं नाही सर, नाही जमली. तर माझी एक मैत्रीण होती सुषमा म्हणून, तिने ती कविता माझ्या बॅगेतून काढली गणिताची वही आणि सरांना दिली. सरांना कविता कळली की नाही मला माहीत नाही, पण सरांनी तो कागद काढून घेतला. ओके. मी सरांच्या मागे पळत पळत गेले. म्हटलं सर प्लीज ती कविता छापू नका, त्या कॉलेजमध्ये काय माझी काय जी काही इज्जत आहे थोडीफार ती राहू द्या. सर म्हणाले की ही कविता मी 100% छापणार. तर मी म्हटलं छापा, पण त्याच्या खाली माझं नाव नका छापा, माझं नाव नका छापा. सर म्हणाले ठीक आहे, अनामिका नावाने छापतो कविता. माझ्या आयुष्यातली मी लिहिलेली पहिली कविता अनामिका या नावाने छापून आहे. ते मासिक मी खूप सांभाळून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असं झालं की मला सुचत गेलं, म्हणजे मी समुद्रावर गेले, मला सुचत गेलं, मी घरात आई काहीतरी काम करते सुचत गेलं, आणि मला अचानक असं लक्षात आलं की आपलं काहीतरी सुचतं आहे. आणि मग ते मी लिहून ठेवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर फार त्याचं काही पुढे घडलं नाही. नंतर लग्न झालं, परत एक 15-16 वर्षाचा काळ असाच निघून गेला. नातेवाईक, शिक्षण असेल किंवा मुलीला सांभाळणं वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये एक दीर्घ काळानंतर एकदा आईच्या घरी गेले होते मी, आणि आईकडे नवाकाळ नावाचा पेपर यायचा. तर आईने सांगितलं का त्याच्यात एक जाहिरात आली आहे कविता स्पर्धेमध्ये, तू कविता स्पर्धेसाठी, तर तू एखादी कविता पाठव ना तिकडे किंवा काय. तर मी ती पाठवली. तर चक्क त्या कवितेला पहिलं पारितोषिक मिळालं. आणि गंमत म्हणजे ते पारितोषिक मला शंकर विद्या सरांच्या हस्ते मिळालं. आणखी एक सांगायची गंमत म्हणजे तो कार्यक्रमही ठाण्यातच होता. अगदी ऋणानुबंध असे कुठे ना कुठेतरी जुळत गेले. आणि शंकर विद्या सरांनी मला सांगितलं की प्रतिभा खूप चांगली कविता आहे आणि तू चांगली कविता लिहू शकशील. त्यांनी मला कॉन्फिडन्स माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी मला दिला. त्याच्यानंतर काही कारणास्तव माझे सासरे अचानक आजारी पडले. मी इतके आजारी पडले की त्यांचं काही खरं नव्हतं, इतके आजारी पडले. तर मग ते म्हणाले की प्रतिभा तू नेहमी आमच्या वाढदिवसाला वगैरे कविता म्हणते, नातेवाईकांच्या कार्यक्रमाला नेहमी काहीतरी कविता असते माझी, तर आपण एक पुस्तक करूया तुझं. तर तसं काही संग्रहात याव्या अशा काही त्या कविता खरं तर नव्हत्याच. तर नाही, पण खूप घाईघाईत असा तो संग्रह आला. मी पाडगावकरांकडे गेले. पाडगावकरची काही फार ओळख नव्हती, पण कवी म्हणून मला फक्त पाडगावकरच माहिती होते. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की सर मला प्रस्तावना द्या म्हणून. आणि त्यांनी पण तितक्याच आनंदाने प्रस्तावना दिली. शंकर वैद्यांनी कौतुक केलं होतं म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही त्याचं प्रकाशन करा. तर सरांनी प्रकाशन पण केलं. अशा तऱ्हेने नायगावकर चेंबूरलाच राहायचे. त्यांना म्हटलं सर प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही या. नायगावकर पण आले, ते माझ्या कविता संग्रहावर बोलले. तर अशा तऱ्हेने माझा पहिला संग्रह प्रकाशित झाला. त्याला 2-3 पुरस्कार पण मिळाले. मग कुठे कुठे असं भाग घेत होते स्पर्धांमध्ये. आणि मग भाग घेता घेता एक दिवशी मी असं सहज एका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कविता घेऊन इथे चालले होते. कल्चरल अकॅडमीचा तो कार्यक्रम होता आणि तिथे त्यांनी म्हटलं परेलला कविता आणून द्या तुम्ही प्रत्यक्ष. तर मी एका बसमधून जात होते. इतक्यात आमची एक मैत्रीण होती, एक वंदना तिचं नाव असावं. तर ती मला भेटली. ती पण कविता देण्यासाठी जात होती. तर ती मला काय म्हणाली की इथे आपल्याकडे एक मुंबई वृत्तपत्र लेखक संघ आहे, मध्ये रस्त्यामध्ये लागतो दादरला परेला जाण्याआधी. तिकडे खूप छान कार्यक्रम आहे आज, तर आपण तिकडे जाऊया का? कारण कविता सबमिट करायला अजून वेळ आहे, एक 8-10 दिवस अजून आहे. तर नंतर आपण जाऊया कधीतरी. तर आपण त्या कार्यक्रमाला जाऊया का? खूप चांगला कार्यक्रम आहे, माझी एक मैत्रीण पण भाग घेणार आहे. म्हटलं काहीच हरकत नाही, माझ्याकडे काय वेळही होता. तर म्हटलं जाता जाऊया म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. तसं एक इकडे वर्ग होते, काहीतरी क्लासरूम्स इकडे वर्ग होते आणि मध्ये अशी एक बोळ होती. तिथे त्यांचा तो कार्यक्रम होता वृत्तपत्र लेखक संघाचा. तर त्या कार्यक्रमाच्या तिथे असे सगळे लोक बसलेले होते खाली जमिनीवर मांडी घालून वगैरे. आणि समोर एक खुर्ची टेबल असं ठेवलेलं होतं काही.
एक बाजूला माईक बिक होता, असं सगळं. मी पण जाऊन बसले आणि खूप अस्वस्थता लोकांमध्ये होती. मला कळेना काय झालं. अचानक एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुम्ही कुठून आलात, काय करता वगैरे वगैरे. म्हटलं माझं नाव प्रतिभा सराफ, मी आचार्य कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवते. ते म्हणाले झालं काय माहिती का, इथे असलेले सगळे लोक ना आयदर सभासद आहेत किंवा त्यांनी भाग घेतलेला आहे या कार्यक्रमात. तुम्ही एकमेव व्यक्ती आहात की जे कोणाच्या ओळखीचे नाही आहात किंवा काय, तर तुम्ही आजचे आमचे परीक्षक आणि पाहुणे व्हा. म्हटलं सर कार्यक्रम काय आहे. तर म्हणे मला भेटलेला माणूस ज्याने माझं आयुष्य बदललं, मला आयुष्यात भेटलेला माणूस ज्याने माझं आयुष्य बदललं, असं ह्याच्यावर सगळेजण बोलणार आहेत, 10-15 जण. तर मी म्हटलं की सर तुमचा काहीतरी गैरसमज होतं, मी मराठीची प्राध्यापक नाही आहे, मी फिजिक्स शिकवते. नाही नाही काही हरकत नाही, तुम्ही प्राध्यापक तर आहात, चालेल हरकत नाही, वेळ निभावून न्या तुम्ही. मी बसले तिकडे जाऊन थरथर कापत. आणि मग अशा तऱ्हेचा कार्यक्रम वगैरेची मला काही सवय नव्हती. जाऊन बसले. त्याच्यानंतर काही जण काही काही बोलले, मी ऐकत होते, काही नोट्स काढत होते. त्याच्यानंतर उभी राहून मी भाषण केलं, सगळ्या त्या समग्र याच्यावर बोलले. आणि त्याच्यानंतर मग मी रिझल्ट डिक्लेअर केला. झालं, सगळ्यांना पारितोषिकं वगैरे माझ्या हस्तेच देण्यात आली. मी खूप खुश होऊन बाहेर पडत होते तिकडनं. खूपच उशीर झाला होता या सगळ्या प्रोसेसमध्ये, मुलगी लहान होती म्हणून मी अगदी पळतच अशी बाहेर पडत होते त्या मैत्रिणीला खेचून, कारण तिचं इकडे लक्ष तिकडे लक्ष, तिच्या बरेच ओळखीचे तिथे असावे. त्यात दारामध्ये एक गृहस्थ उभे होते. ते म्हणाले जरा थांबा. तसे सिनियर गृहस्थ होते, जरा थांबा. मी थांबले. तुम्ही आमच्या दिवाळी अंकासाठी कथा देऊ शकाल का. तर मी म्हटलं की सर मी कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवते आणि थोडं कविता बिविता लिहिते, पण कथा बिथा कधी काही लिहिलेली नाही आहे. नाही नाही तुम्ही कथा लिहाच. तर सर आपण कोण. नाही मी धनंजय चंद्रकांत दिवाळी अंकाचा संपादक राजेंद्र कुलकर्णी. म्हटलं सर तुम्ही कशावरून मला कथा लिहायला सांगताय, म्हणजे कशावरून तुम्हाला असं वाटलं मी कथा लिहू शकेल. तर म्हणे नाही तुम्ही खूप चांगलं बोलला, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते की माझ्या मनात हा संपूर्ण कार्यक्रम बघताना जो निकाल होता की उत्तेजनार्थ तिसरा कोण, उत्तेजनार्थ दुसरा कोण, उत्तेजनार्थ पहिला कोण, तिसरा दुसरा पहिला कोण, 100% तो निकाल तुम्ही लिहिलेला आहे. मला खूप असं वाटतं की साहित्यामध्ये तुम्हाला खूप काही कळतं वगैरे. तर म्हटलं कळतं असं नाही, पण घरामध्ये आई बाबा 24 तास पुस्तकं घेऊन बसलेली असायची. म्हणजे माझ्या आई इतकी कंटाळायची की बाबा दिवसाला एक अख्खं एवढं जाडं पुस्तक वाचून काढायचे. कारण झोप कमी होती, हार्डली 2-3 तास झोपायचे. पण दिवसभर म्हणजे नोकरीवरून घरी आले 5-5:30ला की दुसरं काहीच नसायचं ना, टी व्ही नसायचा, काहीच त्या काळामध्ये. तर पुस्तक वाचायची. आईने 3 लायब्रऱ्या लावल्या होत्या आणि तिन्ही लायब्ररीतून 2-2, 3-3 पुस्तकं बिचारी विकत घेऊन बाबांसाठी आणायची की बाबा घ्या असं. तर ती पुस्तकं चाळायचो आम्ही, किंवा दिवाळी अंक घरात यायचो, त्याच्यात हमखास धनंजय असायचा. मला फार भारी वाटलं. मी घरी आले, आईला फोन केला. माझी आई खूप गोष्टी वेळेला खूप गप्पा सांगायची, इकडच्या तिकडच्या शेजाऱ्यांच्या, असे साधेपणाने ती गोष्टी नाही सांगायची, खूप रंगून सांगायची. मी तिला म्हटलं असं असं मला कथा लिहायची आहे. तिने पटकन मला एक कथाबीज दिलं, छोटंसं तिच्या शेजारच्या माणसांच्या बाबतीत घडलेलं. मी कथा लिहिली, त्यांना पाठवली. साधारणतः वाटते जानेवारी महिना होता आणि एप्रिलमध्ये मला मानधनाचं चेक पण आला. मी इतके सरप्राईज झाले. आणि म्हणजे तिथून माझा कथा प्रवास सुरू झाला समजा. आणि साधारण मला वाटतं नोव्हेंबरमध्ये दिवाळी अंक आला. डिसेंबरमध्ये एका परत गृहस्थांनी मला फोन केला. ते म्हणाले अहो खूप छान तुम्ही कथा लिहिली आहे, तर ही कथा मला खूप आवडली, तर तुम्ही आमच्या वर्तमानपत्रासाठी सदर चालवाल का. म्हणलं अहो एक कथा लिहिणं वेगळं आणि सदर चालवणं वेगळं. म्हणलं नाही जमणार मला, एवढं काय मी काय म्हणजे मला काहीच कळत नाही फार. ते म्हणाले हा प्रयत्न तर करून बघा, होऊन जाईल. आणि डिसेंबरचा तो पहिला आठवडा होता आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांनी चक्क टाकून दिलं उमलताना नावाचं सदर. उमलताना नावाचं सदर सुरू म्हणून नवशक्ती नावाचा वर्तमानपत्र होतं आणि प्रकाश कुलकर्णी हे त्याचे संपादक होते.
दरम्यान मी 2-3 छोट्या कथा लिहिल्या आणि पहिल्याच आठवड्यामध्ये ती सदर छापून आलं. इतकं छान वाटलं. या बाजूला आपला समस्त फोटो, या बाजूला आपल्या सदराचं चित्र, खूप भारी वाटलं. आणि मग त्या भारी वाटल्यामुळे मी लिहित गेले. पण किती लिहिणार, म्हणजे माझी दमछाक व्हायला लागली. मला इतकं म्हणजे थरथर कापायला व्हायला लागलं की मला प्रत्येक वेळेस, आणि उमलताना हे सदर तरुण मुलांच्या बाबतीत असं रेस्ट्रिक्टेड होतं. त्यामुळे काय लिहायचं, प्रत्येक वेळेस काय लिहायचं. बरं, कॉलेजमधल्या सगळ्या मुलांचे अनुभव मांडून जाते, इतके भेटले त्या आयुष्यात. मी पण नवीनच कॉलेजमध्ये होते, तर मग किती मांडणार ना शेवटी विषय. मग त्यांनी म्हटलं त्यांना, मग एक दिवशी त्यांना सदरा, तेव्हा तर पत्रव्यवहाराने पाठवावं लागायचं. तर त्यांना पत्र लिहिलं की सर प्लीज मला माफ करा, हे माझं शेवटचं सदर आहे असं समजा, आणि याच्यापुढे मला नाही लिहिणं होणार. अशा तऱ्हेने मी ते, आणि मी तेव्हा आयुष्यात ठरवलं की कधीही सदर चालवणार नाही. दरम्यान अशा अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या घडत गेल्या की हे झालं. एक दिवशी श्याम पेंडारी सर असेच एका कार्यक्रमात भेटले आणि त्यांनी मला सांगितलं आमच्या दिवाळी अंकासाठी, कुसुमाकारसाठी तुम्ही दिवाळी अंकासाठी एक लेख लिहा. तोपर्यंत लेख लिहिलेला नव्हता. म्हटलं सर कशावर लिहायचं, तर ते म्हणाले विनोदावर लिहा. अरे बापरे, मी विनोदी कधी वाचलेलं नव्हतं, विनोद मला कधी आवडतही नव्हता, तर विनोदावर लिहायचं म्हणजे काय. पण मी म्हटलं की नाही कशाला म्हणायचं, म्हणून मी ते विनोदावर लिहिलं. अशा तऱ्हेने तो लेख प्रसिद्ध झाला. दरम्यान काय झालं की मी तेव्हा व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये लेक्चर द्यायला जायचे. म्हणजे मी योग साधक आहे आणि योगाचा थोडासा अभ्यास पण आहे माझा. तर एका व्यक्तिमत्व, आणि त्या काळात व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये बऱ्यापैकी मानधन वगैरे दिलं जायचं, कारण खूप लोक व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये जायचे. तर त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी एक तासाभराचं लेक्चर द्यायचे. तर व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये मी योग या विषयावर बोलले. ते योग या विषयावर बोलल्यावर मला एक तिथे काही माणसं बसलेली होती, एक 50-60 जणं होते. त्यातला एक जण आला आणि मला म्हणाला की मी महाराष्ट्र टाइम्सचा पत्रकार आहे, तर मला तुम्ही योग विषयावर लिहून द्या, काय तुम्ही जे काय बोललात ते लिहून द्या म्हणून. आणि मी तिथेच बसून जे काय बोलले ते लिहून दिलं. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलं. आणि तसं संडेला काही वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे लेख असायचे, त्याच्यात तो छापून आला. छापून आल्यानंतर साधारण 4 का 5 दिवसानंतर मला परत कोणाचा तरी फोन आला आणि ते म्हणाले की आमचा दिवाळी अंक आहे, त्याच्यासाठी तुम्ही शन्ना नवरेंची मुलाखत घ्याल का. आता मी म्हटलं की तुम्ही कोण, कसे, काय. आता ते म्हणाले की नाही, मी तुमचा महाराष्ट्र टाइम्समधला लेख वाचा. तर महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख आला होता योगावर, आणि हे म्हणत होते की शन्ना नवरेंची मुलाखत, काय संबंध आहे का कशाचा काही. म्हटलं तुम्ही मला ओळखता का. नाही म्हणे, मी नाही तुम्हाला ओळखत. मी हा लेख वाचल्यावर कमीत कमी 10 फोन महाराष्ट्र टाइम्समध्ये केले आणि त्यांच्याकडून कसा तरी तो नंबर मिळवला तुमचा. म्हणलं अहो तुम्हाला असं का वाटतं की मी त्यांची मुलाखत घेईल आणि का घ्यावी. ते म्हणाले का कोणास ठाऊक, हा लेख वाचला आणि मला असं वाटलं की तुम्ही छान मुलाखत घ्याल त्यांची. तर मी म्हटलं की ठीक आहे, आता हा एक प्रयत्न करून बघूया. आणि खरं तर फार वाचन नसल्यामुळे माझं शन्ना नवरेंचं फार वाचलेलं नव्हतं, किंवा फार मला सिनेमा नाटकंसुद्धा मी फार पाहत नाही, त्यामुळे काय तेही माहीत नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी मला शन्नाचा नंबर दिला. मी शन्ना नवरेंना फोन केला. शन्ना नवरेंना फोन केल्यावर त्यांनी नकार घंटा सुरू केली सर, कारण 3 वर्ष हे लिलाईवाले त्यांना सारखं मागत होते तुमची मुलाखत घ्यायची म्हणून, आणि ते प्रत्येक वेळेस नाहीच म्हणत होते. मग मी त्यांना फोन केला. ते म्हणाले अगं माझ्या आयुष्यात आता सांगण्यासारखं पण काही राहिलेलं नाही. लाईव्ह मुलाखती झाल्या, टी व्हीवरच्या मुलाखती झाल्या, रेडिओवरच्या मुलाखती झाल्या, लोक आले तरी मी तेच बोलतो, वेगळं काय सांगणार मी आता. तेही बरोबर आहे. तर म्हटलं आता काय करायचं. मग कसं तुम्ही काय करता. म्हटलं मी फिजिक्स शिकवते. हां, मग तुम्ही मुलाखत घ्यायला तर रविवारी येणार आमच्या घरी, किंवा आपण रविवारी भेटणार. रविवारी मी तर घराबाहेर पडतच नाही. तर कसं कोणास ठाऊक त्या दिवशी मला काय सुचलं मला माहीत नाही, पण मी त्यांना म्हटलं सर तुम्ही काय सांगताय. म्हटलं दर रविवारी तुम्ही घराबाहेर पडता. म्हटलं मी घराबाहेर पडत नाही रविवारी. म्हटलं सर पडता. नुसतंच तुम्ही पडत नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या घरात जाता आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात पण जाता.
ते असे अवाक झाले. ते मला कसं सुचलं मला आजतागत आठवत नाही, पण ते कसं सुचलं मला. तेव्हा लोकसत्तामध्ये त्यांची ओली सुकी नावाचं सदर चालू होतं. तर मग ते इतके इम्प्रेस झाले, ते म्हणाले आपण उद्याच भेटूया. तुमचं कॉलेज किती वाजता संपतं? म्हटलं 5 वाजता. म्हटलं 5:30 वाजता आपण म्हणे दादरला भेटूया. मी येतो तिकडनं डोंबिवलीत, तुम्ही या. मला शन्नांविषयी काही वाचलेलं नाही, काही ऐकलेलं नाही, काही माहीत नाही, काहीच नाही, इतकी ब्लँक. म्हणजे मी त्या दिवशी रात्रीपासून जो भेटेल त्याला शन्ना 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 विचारत. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेले, जी आमची मराठीची प्राध्यापक होते त्यांच्याशी भेटून बोलले, माझ्या मैत्रिणीशी बोलले, काय नाटकं काय सिनेमे. अशा तऱ्हेने मी प्रिपेअर केलं. तिथे 5 वाजता गेलो. आम्ही तासभर बसून गप्पा केला शन्ना नवरीची. तेव्हा ही अक्कल नाही की काय टिपणा काढावी किंवा काय. ते बोलतायत, मी ऐकतेय नुसता त्याच्यावर, आणि माझी मेमरी तशी खूप कमी, मला आठवणं पण कठीण. तरीसुद्धा घरी आल्यावर प्रामाणिकपणे मी तो लेख लिहिला, परत ते पोस्टाने त्यांना पाठवलं. आणि मला अजूनही अशी गंमत वाटते की शन्ना नवरेंनी एवढा अख्खा लेख वाचून मला सांगितलं की छापा. काही करेक्शन्स त्यांनी त्या काळात केले नाही. पण त्याच्यामध्ये एक खूप छान अशी गंमत आहे शन्ना नवरेंच्या बाबतीतली, की त्याच्या पुढच्या रविवारच्या पेपरमध्ये ओली सुकी सदरामध्ये चक्क मी होते. आणि इतकं सुंदर मला वाटलं की त्यांनी कुठेही प्रतिभा सराफ असा उल्लेखही केलेला नाही, पण एक मुलाखतकार येते, आपल्याशी कम्युनिकेट करते, तिचे शारीरिक हावभाव, तिचे विचारण्याची पद्धत, तिचे सगळं असं त्याच्यामध्ये अगदी मी हुबेहूब त्या लेखात उतरलेली आहे. तेव्हा मला कळलं की मुलाखत ही कशी घ्यावी, नेमकं काय काय त्या व्यक्तीकडून त्याचा विचार बघावे, त्याचा हावभाव, त्याचं सगळं कसं करावं, असं सगळं हे झालं. म्हणजे ती मुलाखतीला सुरुवात झाली. दरम्यान मग कविता संग्रह आला, त्याच्यानंतर मुलाखतीचं पुस्तक आलं. मुलाखतीचं पुस्तक बऱ्याच उशिरा आलं. त्याच्यामागचं कारण म्हणजे काय, मला कोणताही माणूस भेटो, म्हणजे अगदी माझी कामवाली भेटो, नाही तर बसमध्ये बाजूला बसणारा माणूस भेटो, किंवा ट्रेनमध्ये थोडी प्रवासी भेटो, कोणीही भेटो, माझा ना एक खूप कल असा असतो की या माणसात काय चांगलं आहे, की याने मला बसायला जागा दिली का, हा कसा विचार करतोय, हा काय बोलतोय. म्हणजे माणसामध्ये किती चांगले गुण असू शकतात एखाद्या माणसामध्ये. तर हे मला खूप शोधायची सवय आहे. आणि ते शोधता शोधता मी अनेकांच्या दरम्यान, कधी दिवाळी अंकाचं वाल्याने विचारलं म्हणून, कधी मला वाटलं म्हणून, अशा मुलाखती मी घेत गेले. आणि त्या मुलाखतींचं पुस्तक आलं सहज संवाद नावाचं. त्या अनंत देशमुख सरांशी मी, डॉक्टर अनंत देशमुख सरांशी मी एकदा बोलत होते, गप्पा मारत होते. आणि मी सरांना म्हटलं, असं माझं मुलाखतीचं असं पुस्तक येतं आहे, तर त्याला काय नाव द्यावं. त्यांनी सांगितलं सहज संवाद. आणि ताबडतोब मी ते नाव फायनल केलं. सर आता सहज संवादचे 2-3 भाग येतील, त्याला सहज संवाद 1, सहज संवाद 2, सहज संवाद हे नाव मी आता सोडणार नाही आहे, फायनल झालं. कधीतरी अनंत देशमुखांची मुलाखती त्याच्यात असेल, पण मी त्याचा उल्लेख केलेला आहे. तर असं एकंदरीत ते पुस्तक आलं. हे सहज संवाद नावाचं पुस्तक मी ललितला पाठवलं. ललितमध्ये पुस्तक परीक्षण येणं ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. हे सांग कुठलं? 2018 2018ला मी सहज संवादचं पुस्तक ललितला पाठवलं. तेव्हा मला ललितकडून फोन आला सरांचा की तुम्ही आमच्याकडे पुस्तक परीक्षणाचं सदर चालवाल का. माझ्यासाठी शॉकिंग होतं. कारण काय माहिती आहे का, म्हटलं सर मी तुम्हाला वाटते तशी, परत सांगितलं की निश्चित प्राध्यापक आहे आणि इतकं काय माझं मराठी. आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय की 10वी नंतर मी जेव्हा 11वीत गेले, तर 10वीत मला खूप चांगले मार्क होते. त्यामुळे आईबाबांनी मला सायन्सला घातलं. आणि मला सायन्सला घातल्यामुळे असं झालं की बाबांनी सांगितलं की ही भारतात राहणारच नाही, कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये निघून जाणार. तर त्याच्यासाठी तिला एखादा तरी काय म्हणतो आपण फॉरेन लँग्वेज यावा म्हणून त्यांनी जर्मन विषय घेतला. म्हणजे मराठी शब्द मी 11वीपासून जर्मन, म्हणजे 11वीपासून माझं मराठी नाही आहे.
तर 10वी नंतर माझा मराठी नाही आहे. तर मग मी म्हटलं सर माझं फार काही समीक्षेचा अभ्यास नाही किंवा काय नाही, तुम्ही लिहिता, मी वाचलंय कधीतरी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं आहे, तुम्ही लोकसत्तामध्ये लिहिता. म्हटलं रेग्युलरली लिहिते, म्हणजे सदरही चालवले आहेत, म्हणजे सामनामध्ये दरम्यान चालवलं होतं किंवा भटकंतीमध्ये, मैत्रीणमध्ये मी बरेच पुस्तक परीक्षणाची सदरं चालवली होती दरम्यान. तर मी म्हटलं की नाही, पण ललितसारख्या ह्याच्यात मी नाही लिहू शकत तसं. तर ते म्हणाले की नाही, आजकालचा जो वाचक आहे त्याला आस्वादकच हवं आहे. तुम्हाला जसं भावतं पुस्तक, जसं तुम्हाला ते वाटतं पुस्तक तसं लिहायला तुम्ही. इतकं साधं सोपं होतं आणि लिहून पाहावं म्हणून मी सुरू केलं. आणि मी त्यांना पण नेहमी सांगते की कुठच्याही दिवशी तुम्हाला वाटलं, म्हणजे मला आठवतं की अनंत देशमुख सरांना पण मी सांगितलं, तसं माझं काही चुकत असेल मला तुम्ही सांगा, माझं बरोबर असेल तर मला अजिबात कळवू नका तुम्ही, पण एक जरी चूक असेल माझ्या लिखाणात ती रिपीट पुन्हा आयुष्यात होऊ नये एवढं मला तुम्ही सांगा, असं मी त्यांना अधूनमधून सांगायचे. सुहासिनी कीर्तिका ताईंना सांगायचे की बाबा तुम्ही लिहिलेलं आहे. आणि हे 2 व्यक्ती माझ्या अत्यंत जवळचे, ओळखीचे, समीक्षित ज्यांना मी मानते, तर त्यांना मी सांगितलं की मला कळवा तुम्ही काही चुकत असेल तर माझं. त्यांनी कधी काही कळवलं नाही, मी लिहित गेले. आज 6 वर्ष झाले सदर सुरू आहे. दृष्टिक्षेपमध्ये 6 पुस्तकांचं परीक्षण मी दर महिन्यामध्ये लिहिते. तर असं काही ठरवून किंवा काही आपण म्हणतो ना की पोज घेऊन किंवा असं काही केलं नाही. थोडंसं गझलविषयी बोलते आणि गझलकडे येते. दरम्यान काय झालं, जेव्हा आपण कविता ऐकायला लागलो, कवितांच्या कार्यक्रमाला जायला लागलो, कवितामध्ये यायला लागलो, तेव्हा ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची, ते ऐकलं तेव्हा ते म्हणाले की गझल आहे. मला असं वाटलं अरे गझलमध्ये काय मस्त आहे, छान आहे, पण ते नुसतं छान आहे एवढंच, त्याच्या पलीकडे काही गझल लिहायला वगैरे जमलं नाही किंवा आता प्रयत्न पण केला नाही. दरम्यान 5-6 वर्ष गेले आणि एक आपली ज्योती कपिले नावाची मैत्रीण आहे, सगळे तुम्ही ओळखता तिला, तिच्या घरी तिने एकदा असंच घरगुती कार्यक्रम केला आणि 7-8 कवींना बोलवलं होतं तिने घरी. तर त्या कार्यक्रमामध्ये सदानंद डबीर सर आले होते, ज्येष्ठ गझलकार. तर त्यांनी गझल ऐकवली आणि त्यांनी गझल ऐकवल्यावर मला असं वाटतं की मला अजूनही आठवते की म्हणजे मी एकदाच ती ऐकली आणि माझी अक्षरशः पाठ झाली. म्हणजे माझं स्वतःचं मला कधीच काही पाठ झालं नाही, पण ते असे म्हणजे शेर होते की हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, आता तुझ्याच साठी हसतात शब्द माझे, होतात जायबंदी, होतात जायबंदी दिवसा किती तरांनी, होतात जायबंदी दिवसा किती तरांनी, रात्री कुशीत माझ्या शिरतात शब्द माझे. मी अवाक झाले, म्हटलं हे काहीतरी मस्त आहे आणि आता आपण इकडे वळायला पाहिजे. दरम्यान माझा जो संग्रह आला होता मातीत पूर्णत्वाने रुजण्यापूर्वी, तो सरांना मी हातात दिला आणि सरांनी त्यांचा संग्रह मला तिने दिलेले फूल नावाचा भेट दिला. मी रात्रभर तो संग्रह वाचत होते आणि इकडे सरांचा सकाळी 9 वाजता फोन की मी तुमचा संग्रह वाचला. आणि माझ्या असं लक्षात आलं की या संग्रहामध्ये बऱ्याच कविता या गझल सदृश आणि त्याच्या सहज गझल होऊ शकतात आणि एकंदरीत तुमच्याकडे खूप नवीन ताजे आशय आहेत संग्रहामध्ये. तर तुम्ही सगळ्या कवितांच्या एक गझल करू शकता. एवढा मोठा विश्वास जर त्या माणसाने मला दिला तेव्हा मी कुठे मग गझलकडे वळले. माझ्या हातामध्ये फक्त 2 गझल संग्रह होते. एक तिने दिलेलं फुल सरांचं होतं आणि दिलीप पांढरपट्टींचा एक संग्रह माझ्या हातामध्ये होता. आणि या 2 संग्रहाच्या आधारे मी गझल लिहायला सुरुवात केली. तुमची कार्यशाळा वगैरे अशी अटेंड नाही केलेली नाही असं. तर एक गझल ऐकवते आणि आज मी तुमच्यासाठी खास तुम्हाला बऱ्याच गझल बऱ्याच ठिकाणी ऐकल्या असतील, पण मी फार विचार करून एक अशी गझल आणली की जी आजपर्यंत कुठेही ऐकवलेली नाही, खास ताजी तुमच्यासाठी आहे. जुनी पण मी ती कुठेच कधीच ऐकवलेली नाही. तर ती ऐकवते. असा तो मित्र आहे, असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे,
जीव लावावा असा तो मित्र आहे, वळून पाहावा असा तो मित्र आहे। जीव लावावा असा तो मित्र आहे, वळून पाहावा असा तो मित्र आहे। आज वाटे मीच राधा गोकुळाची, आज वाटे मीच राधा गोकुळाची, कृष्ण भासावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। ते खरे वाटे मला तो बोलतो जे, ते खरे वाटे मला तो बोलतो जे, शब्द तोलावा असा तो मित्र आहे, शब्द तोलावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। जीवनाचे गीत व्हावे सोबतीने, जीवनाचे गीत व्हावे सोबतीने, सूर लागावा असा तो मित्र आहे, सूर लागावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। गझल जन्मावी कधीही भेटता तो, गझल जन्मावी कधीही भेटता तो, शेर उमलावा असा तो मित्र आहे, शेर उमलावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। पौर्णिमेची रात यावी मिलनाची, पौर्णिमेची पौर्णिमेची रात यावी मिलनाची, प्रहर थांबावा असा तो मित्र आहे, प्रहर थांबावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। स्पर्श लाभावा सदा वाटे तयाचा, स्पर्श स्पर्श लाभावा सदा वाटे तयाचा, श्वास बहरावा असा तो मित्र आहे, श्वास बहरावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। शोधले त्याने मला की मीच त्याला, शोधले त्याने मला की मीच त्याला, शोध संपावा असा तो मित्र आहे, शोध संपावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। आणि सर्वात शेवटचा शेर फार महत्त्वाचा आहे। गाठ बांधावीच आता प्रियकराशी, गाठ बांधावीच आता प्रियकराशी, जो पती व्हावा असा तो जो पती व्हावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे, वळून पाहावा असा तो मित्र आहे। गाठ बांधावीच आता प्रियकराशी, गाठ बांधावीच आता प्रियकराशी, जो पती व्हावा असा तो मित्र आहे, जो पती व्हावा असा तो मित्र आहे, जीव लावावा असा तो मित्र आहे। नाही असं काही म्हणजे खूपदा आपल्या मनाचं मनोगत जे असतं ते कवितेतून उमटतं, आपली काही स्वप्न असतात ती पण कवितेतून उमटतात, पण सगळी स्वप्न काही सत्यात येत नाही। त्यामुळे असं म्हणजे माझ्या बाबतीत फक्त मी बोलते की मला खूप वास्तववादी लिहायला आवडतं। म्हणजे कदाचित तो माझा अनुभव नसेल, शिवाजीचा अनुभव असेल, त्यांनी त्याच्या मित्राच्या बाबतीत काहीतरी सांगितलेलं असेल, किंवा बोलता बोलता समजा रामदासनी मला काहीतरी सांगितलं तर ते मी लक्षात ठेवून त्याला इलॅबोरेट करू शकते। म्हणजे माझं आता प्रहारमधलं जे सदर तुम्ही पाहताय, प्रहारच्या सदराची तर खूपच मोठी गंमत आहे। म्हणजे मला अजूनही आठवतं की बरीच पुस्तकं प्रस्तावनेसाठी येतात। आता जवळजवळ 100-150 पुस्तकांना मी प्रस्तावना लिहिलेली आहे। बरीच लोक अननोन असतात, ओळखीची नसतात, कधी भेटतातही असंही नाही, कारण कुठचं तरी नागपूरचं पुस्तक असतं, कुठचं तरी अलिबागचं पुस्तक असतं। तर एक पुस्तक माझ्याकडे प्रस्तावनेसाठी आलं, कधी
मॅजेस्टिककडून येतात, कधी ग्रंथालयकडून येतात, कधी मित्रपरिवाराकडून येतात, कधी आपल्याला कोणीतरी ऐकलेलं असतं तिकडनं येतात. तसं एक पुस्तक आलं तर मी त्याची प्रस्तावना लिहिली आणि त्या बाईने बिलबोर्ड बरं ना त्यांचं ते पुस्तक होतं आणि त्या बाईंनी मला कार्यक्रमाला बोलवलं त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या नंतर दादरलाच होता. तर मी म्हटलं ठीक आहे, मी त्या दिवशी रिकामीच होते बसलेली घरामध्ये, म्हटलं काही हरकत नाही जायला, म्हणजे काही दुसरं काम नव्हतं मला. त्या निमित्ताने म्हटलं चला ओळख पण होईल त्या कवयित्रीची आणि जाऊ आपण. त्या कार्यक्रमाला भारत सासने सर होते, के शेख सर होते, बरीच दिग्गज मंडळी होते, मला सगळ्यांची नावं काही आठवत नाही. त्या कार्यक्रमाला मी गेले होते. मला वाटतं तेव्हा शिवाजीचा मित्र पण आहे ते. तर मी गेले होते त्या कार्यक्रमाला आणि मग सगळ्यांची भाषणं झाली. खूप एक 7-8 भाषणं होती, सगळ्यांची भाषणं झाली. माझं सुरुवातीलाच भाषण होतं आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डॉक्टर सुब्रत खांडेकर होते. त्यांनी भाषण करायला सुरुवात केली आणि पहिलेच वाक्य ते म्हणाले, आज जेवढी भाषणं झाली इथे त्यात सर्वात आवडलेलं मला भाषण होतं प्रतिभा सरांचं. मला एवढा आनंद झाला, मी म्हटलं की बाबा असं. त्याच्या पुढचं जे वाक्य होतं ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं, कारण ते म्हणाले की पुढच्या रविवारपासून प्रहारमध्ये प्रतिभा सराफ यांचं प्रतिभा रंग नावाचं सदर सुरू होतं. मी असे काय म्हणावं ना, म्हणजे एकदा आपलं दिवाळी अंकामध्ये लेखन चालू असतं, कार्यक्रम चालू असतात, नंतर कॉलेज चालू होतं माझं, शिवाय दृश्यक्षेपमध्ये 6 पुस्तकांचं परीक्षण ललितमध्ये मी लिहित होते, प्रस्तावना चालू होत्या. दरम्यान मी करोनामध्ये यूट्यूब चॅनल माझं चालू केलं, त्याचं काम असायचं, काही ना काहीतरी शिकणं चालू होतं, म्हणजे ते यूट्यूब कसं चालवायचं शिकणं सुरू होतं. अनेक गोष्टी अशा सुरू असताना अचानक त्यांनी सदर आणि जो नवशक्तीचा अनुभव होता जुना माझा, तो खूप शॉकिंग होता. त्यामुळे मी म्हटलं की मला परत रडायचं नाही आहे, की मला काहीच येत नाही आणि मला काही आठवत नाही आणि मला लिहायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की नाही जमणार म्हणून. त्यांना मी आणि कार्यक्रम संपल्यावर विचारलं, सर तुम्ही मला ओळखता का, पहिला प्रश्न. ते म्हणाले नाही, मला आत्ताच पाहिलं. म्हणजे सर माझ्याविषयी कधी वाचलं आहे किंवा ऐकलं आहे का, नाही आत्ताच ऐकलं. अरे बापरे. म्हणजे असं तुम्ही कसं काय म्हणजे विचार करू शकता की मी सदर चालवेल दर रविवारी त्याच्यात. खूप छान बोलला तुम्ही. म्हटलं अहो त्यांची प्रस्तावना मी लिहिली, त्यामुळे मी त्या पुस्तकाचा अभ्यास केलेला होता म्हणून मी चांगलं बोलले. नाही 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 तुम्ही खूप चांगलं लिहू शकाल. त्यांनी माझा नंबर घेतला, दुसऱ्याशी सकाळी फोन, हां मग काय असं तसं. मी म्हटलं सर नाही जमणार. त्याच्या दुसऱ्या दिवशी परत फोन, म्हटलं नाही जमणार. मग ते म्हणाले अहो करून तर बघा. आणि मग त्यांनी मला एक खूप छान असं म्हणजे एक गोष्ट त्यांची आवडली. ते म्हणाले की तुम्हाला नाही जमलं एखाद्या आठवड्यात तर नका देऊ. हां पहिली गोष्ट. मग मी लगेच चान्स घेतला. मी म्हटलं सर विषयांचं बंधन नाही आहे, मी साहित्यावर पण लिहीन, मी योगावर पण लिहीन, मी कशावर पण लिहीन, चालेल म्हटले. मग म्हटलं सर शब्दमर्यादेचं बंधन नको, माझा मूड आला तर मी लिहित राहीन 7-8 पानं, नाही तर मी अर्धपाठ पण लिहीन, चालेल म्हटले. सगळे चालेल चालेल चालेल. मग इतके सगळे चालेल होते म्हणून आपणही चालवून बघूया. आणि मी ते सदर सुरू केलं. आज तब्बल 1.5 वर्ष झाले ते सदर चालू आहे. खूप चांगला त्याचा रिस्पॉन्स आहे. मला वाटतं शिवाजी त्याच्यावर कमेंट करतो, सुप्रिया कमेंट करते, रामदास खरे कमेंट करतात, विकास भावे कमेंट करतात, बरेच जण, स्वाती कमेंट करतात, इतके जण रेग्युलरली. आनंदभावे सरांनी पण कधीतरी हे केलेलं आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी जवळजवळ त्या सदराच्या निमित्ताने काही ना काहीतरी कनेक्टेड आहेत लोक. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला वाचणं होतंच असं नाही, पण ते सदर आज चालू आहे. आता व्यास त्याचं पुस्तक करतं, त्याचं प्रकाशन आहे पुढच्या शनिवारी आणि ते पण ठाण्यातच आहे. बरं येस. तर अशा तऱ्हेने एकंदरीत प्रवास सुरू आहे. आणि मला तर वाटतं प्रहारचा सदर तर सरांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे. सुब्रत खांडेकरांनी त्याला ब्लर्ब लिहिला, पाठराखण केली. ते म्हणाले की जोपर्यंत प्रहार चालू आहे तोपर्यंत
आतापर्यंत प्रतिभा सरावचं सदर प्रतिभा रंग चालू चालू आहे. आहे. हां, ते कधी कधी काय होतं की 4-4 लेख मी त्यांना अगदी एका दिवसात पाठवून देते. वा. चला महिनाभर आता काही काम नाही, पण कधी कधी मला असं दुपारी फोन येतो 5 वाजता, मॅडम बुधवार आहे. अरे बापरे, मग नाही तुमचा लेख आलेला नाही. अच्छा, संपले का आधीचे? हो. बरं, मग मी झोपेत असते. म्हटलं 1 मिनिट चहा टाकते, तासाभरात पाठवते. ते पाठवा तुम्ही, लेखाचं नाव सांगा आधी, चित्र काढतो. तर असे पण काही लेख लिहिल्या गेलेत माझ्या हातून. तर सदराचं जरा तसं कठीणच असतं, डेडलाईन खूप सांभाळावी लागते त्याची. पण अगदी नॉन ब्रेक मी हे सदर सगळ्या कामाबरोबर चालू ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं माझ्या लेखनामध्ये मी जे जे काही केलं, आता फक्त 2 गोष्टींचा फक्त उल्लेख राहिलेला आहे, कादंबरी आणि नाटक. त्याची पण गंमत सांगते मी. आपण आपल्या जवळच्या माणसाबद्दल कधी काही लिहित नाही ना, ते सगळे लिहित गेले आणि मग त्याची कादंबरी झाली आणि त्याचं नाव लिहिलं मी, कादंबरी जगताना नावाचं. अशी ती कादंबरी आहे. फक्त त्या कादंबरीच्या बाबतीत मी एक प्रयोग केला की तो प्रयोग असा होता की त्याही वयोगटाला ती आपली वाटावी, कारण इथे कुठे वयोगट नाही दाखवला. अशा तऱ्हेने मी ती थोडासा वेगळेपणाने कादंबरी फ्रेम केली की कुठच्याही वयोगटाला ती आपली वाटावी. आणि नाटकाच्या बाबतीत असं झालं की एक विषय माझ्या खूप वर्ष डोक्यात होता की पुरुष जे असतात त्यांचे स्त्रियांशी असलेले संबंध असतात, त्याच्याविषयी बरीच नाटकं, बरेच सिनेमे, बरेच कादंबऱ्या, बरेच कथा आपण वाचलेल्या असतात. तर मी विचार केला की स्त्रियांच्या बाबतीत असं नाही का घडू शकत. म्हणजे इथे कोणतेही शारीरिक संबंधांबद्दल मी बोलतच नाही आहे. की माझ्या नाटकातली जी व्यक्ती आहे ती शाळेत आहे आणि तिला शाळेमध्ये पोचवणारा तिचा ड्रायव्हर आहे. त्याच्या मनात नेमके काय भाव असतील त्या मुलीच्या बाबतीत, किंवा ती जेव्हा शाळेत असते 9वी-10वी तेव्हा तिच्या मनात कोणाविषयी प्रेम उत्पन्न होतं का. मग परत शारीरिक संबंध नाही, फक्त वाटतं छान छान त्याच्याकडे बघावं. किंवा मग कॉलेजमध्ये गेल्यावर आपण ॲक्च्युअल प्रेमात पडतो, तो प्रसंग असेल. किंवा त्यांचं लग्न होतं, मग शेवटी ज्याच्याशी प्रेम करतो त्याच्याशी लग्न नाही होत, समजा दुसऱ्या कोणाशी तरी होतं, त्याचे प्रेमसंबंध असतील. किंवा तिला मूलबाळ होत नाही काही वर्ष, 7-8 वर्ष, तेव्हा तिला असं वाटतं की कुठच्या तरी व्यक्तीकडून आपण मूल घ्यावं, त्याच्यासाठी तिचे काही जे संबंध निर्माण होतात. मग इथे फक्त शारीरिक संबंध आहे, कुठच्याही मानसिक किंवा ह्याचे संबंध नाहीत तिचे. असे आयुष्यामध्ये आलेल्या माणसांच्या बाबतीत जे काही त्या बाईच्या आयुष्यात सगळे पुरुष मंडळी आले त्यांच्याविषयी मी एक असं नाटक लिहिलं. तर ते जे नाटक आहे तर ते अंधारगाड होता नावाचं. त्याचे आम्ही 2-3 प्रयोग वाचनाचे केले. शिवाजी मंदिरला पहिला प्रयोग केला, प्रेमानंद गजवी सरांनी ठेवला होता. नंतर प्रमोद पवारांनी साहित्य संघामध्ये ठेवला होता. मनोज वराडे आणि संध्यानगर यांनी खूप चांगलं असं वाचन केलेलं आहे. आम्ही ते यूट्यूबवर नाटक टाकलेलं आहे त्यांच्या वाचनाचं. ते नाटक येईल नाही आणि प्रत्यक्षात काय मला माहीत नाही, तर ते आम्ही टाकलेलं आहे. तर अशा तऱ्हेने सगळ्या प्रकारचं साहित्य हाताळायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा किती आपला आहे. कादंबरी आलेली आहे ऑलरेडी 8 वर्ष आलेली कादंबरी आली. तर सगळे पुस्तकं आलेली आहेत आतापर्यंत. अशा पद्धतीने सगळा प्रवास सुरू आहे आपल्या साक्षीने. आणि काही कविता पुढची कादंबरी लवकरच नाही. पिना तर हवीच आहे. आणि पिना हवी तर मग त्या अनुषंगाने जस्ट आता आपला खूप जवळचा सगळ्यांचा अनुभव आहे, तर तो मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पिना. बाई कितीतरी पिना लावते, बाई कितीतरी पिना लावते, निऱ्यांना पदराला आणखी कुठे कुठे. बाई कितीतरी पिना लावते, निऱ्यांना पदराला आणखी कुठे कुठे. शरीराच्या एका एका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात, शरीराच्या एका एका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात तिच्या मनावरच्या पिना कोणालाही दिसत नाही. तिच्या मनावरच्या पिना कोणालाही दिसत नाही. अगदी गच्चीवरून व पाण्यात उडी मारलेल्या बाईला
पाहिले आहे आपण कधी? अगदी गच्चीवरून व पाण्यात उडी मारलेल्या बाईला पाहिले आहे आपण कधी? इतक्या पिनांनी आवळून घेतलेले असते तिने स्वतःला की गेल्यावरही तिच्या शरीराचा कोणताही अवयव दिसू नये कोणाला. इतक्या पिनांनी आवळून घेतले असते स्वतःला की गेल्यावरही तिच्या शरीराचा कोणताही अवयव दिसू नये कोणाला. किती जवळचा संबंध असतो बाईचा, किती जवळचा संबंध असतो बाईचा या आवळून टाकणाऱ्या पिनांची. किती जवळचा संबंध असतो बाईचा या आवळून टाकणाऱ्या पिनांची. वयात आल्यापासून वयातून जाईपर्यंत, वयात आल्यापासून वयातून जाई. ती पण घेणारच का? ती भाजी मसाल्याची ती पण फार सुरेख होती, कॉम्पॅक्ट एकदम मस्त. किंवा अजून वेगळी पण म्हणजे आवडेल. आनंद देशमुख सर समोर आहेत आणि त्यांनी या कवितेची समीक्षा केलेली आहे. त्यांना आवडलेली कविता आहे आणि तुम्हा सगळ्यांना ती नक्की आवडेल कारण ते खूप चुजी आहेत, त्यांना खूप क्वचित काहीतरी आवडतं. तर म्हणून मी ती कविता म्हणून मी ही खास कविता खूप वर्षाने म्हणते आहे. पूर्वी कधीतरी एक दोनदा म्हटलेली असेल पण पहिल्यांदा मला ऐकते. मी उपसते ढिगारे. ही हंस दिवाळी अंकात छापून आली आहे सर. हंसमध्ये छापून आलेली माझी पहिली कविता. मी उपसते ढिगारे, फुटपाथवरील पुस्तकांचे तितक्यात तोही चाळून घेतो चिकणे चेहरे रस्त्यावरील मुलींचे. मी लपवू शकत नाही आनंद, मी लपवू शकत नाही आनंद, जीर्ण पण हवंसं पुस्तक हातात असल्याचा आणि तोही माझा हात हातात धरल्याचा रस्ता ओलांडण्याच्या नादात. हळूहळू वाहतो त्याचा स्पर्श माझ्या रक्तातून, हळूहळू वाहतो त्याचा स्पर्श माझ्या रक्तातून आणि विसर पडतो मला माझ्या पुस्तकांचा, आणि विसर पडतो मला माझ्या पुस्तकाचा. नकळतपणे मी वाचू लागते त्यालाच, नकळतपणे मी वाचू लागते त्यालाच, अधोरेखित करू लागते त्याची विचार प्रणाली माझ्याबाबतची. मी उलटवलेली त्याच्या सोबतीची सगळी पानं ठळकपणे आठवू लागतात. मी उलटवलेली त्याच्या सोबतीची सगळी पानं ठळकपणे आठवू लागतात आणि दिसूही लागतात असंख्य कोरी पानं दोघांमधली. अजूनही खूप शब्दरंग भरता येण्याजोगी, अजूनही शब्दरंग भरता येण्याजोगी. शेवट नसलेल्या या पुस्तकाच्या निर्मितीची वाटेकरी मी आहे. शेवट नसलेल्या या पुस्तकाच्या निर्मितीची वाटेकरी मी आहे. या आनंदात घरापर्यंत पोहोचतो माझ्या, घरापर्यंत पोहोचतो माझ्या हे मी ब्रॅकेटमध्ये टाकले, कंसात आहे. मी दचकून मागे वळून पाहते तेव्हा तो हात हलवत मागे जात असतो. मी दचकून मागे पाहते तेव्हा हात हलवत तो मागे जात असतो आणि नकळतपणे माझ्या हातातल्या पुस्तकावरची माझी पकड घट्ट होत जाते, माझी पकड घट्ट होत जाते. आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेली एक गोष्ट आहे जे मी परत कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. घोडा नावाची कविता आहे माझी. लहानपणी कधीतरी प्रेमानं पाठीवर घेतो आपण आपल्या मुलांना आणि मग खेळात घोडा घोडा करत स्वतःहून मान खाली घालून मुलांना पाठीवर बसवतो. आणि मग खेळात घोडा घोडा करत स्वतःहून मान खाली घालून आपण मुलांना पाठीवर बसवतो. मुलांना आपण घोडा असल्यासारखंच वाटतं. मुलांना आपण घोडा असल्यासारखंच वाटतं आणि मग ते पाठीवर स्वार होतात कायमचीच. आणि मग ते पाठीवर स्वार होतात कायमचीच. पळवत राहतात आपल्याला
धाप लागेपर्यंत पळवत राहतात आपल्याला, धाप लागेपर्यंत. खेळ संपला तरी, फेस येतो तोंडाला तरीही ताबा सोडत नाहीत आपल्यावरचा. खेळ संपला तरी, फेस येतो तोंडाला तरी ताबा सोडत नाही आपल्यावरचा. जणू त्यांना दिसत नाहीत आपल्या कपाळावरील आठ्याने झरणारे डोळे. शेवटपर्यंत संपत नाही हा खेळ, शेवटपर्यंत संपत नाही हा खेळ, ज्यात आपण स्वतःहूनच घोडा करून घेतलेला असतो स्वतःचा. आपण स्वतःहूनच घोडा करून घेतलेला असतो स्वतःचा. आजच्या काळाचं वास्तव. आणि मला असं वाटतं एका कवितेने मी थांबते. आपण दिलेला आपला वेळ मी पाळलेला आहे. हां, एक अशी कविता आहे की मी प्रयत्न करते, मी आजपर्यंत कुठेही सादर केलेली नाही आहे, पण एक खरंच कवितेचा रसिक समोर दिसतोय. आणि मला असं वाटतं या कवितेनंतर मी काही बोलणार नाही. हनीमूनच्या रात्री शय्येवर पसरलेल्या गुलाब पाकळ्या तू उधळल्यास माझ्यावर, किती गडद होता तो रंग सहवासाचा, किती गडद होता तो रंग सहवासाचा. जणू रंगपंचमी सुरू झाली होती आयुष्याची. जणू रंगपंचमी सुरू झाली होती आयुष्याची. मग प्रत्येक वर्षी रंगतच गेली रंगपंचमी. मग प्रत्येक वर्षी रंगतच गेली रंगपंचमी. कधी एकांतात, कधी कुटुंबात, कधी मित्रपरिवारासोबत. कधी एकांतात, कधी कुटुंबात, कधी मित्रपरिवारासोबत. रंगपंचमी साजरी केल्याचे फोटो जपले आहेत अजून अल्बममध्ये. रंगपंचमीचे फोटो जपले आहेत अल्बममध्ये. रंगलेले चेहरे ओळखू यावेत म्हणून टॅग करून ठेवलेले. रंगलेले चेहरे ओळखू यावेत म्हणून टॅग करून ठेवलेले. कधी आभाळाचा निळा, हिरवळीचा हिरवा, तर कधी मखमली फुलांचे, फुलपाखरांचे, इंद्रधनुषी छटांचे विविध रंग अनुभवले. एका रंगाकडून दुसऱ्या रंगाकडे जाताना, एका रंगाकडून दुसऱ्या रंगाकडे जाताना खूप रंग ओलांडावे लागतात, शिकले रे मी. एका रंगाकडून दुसऱ्या रंगाकडे जाताना खूप रंग ओलांडावे लागतात, तेही शिकले मी. खिणगी पडताच अचानक पेटली होळी. खिणगी पडताच अचानक पेटली होळी. त्याच्या ज्वाळा आभाळाला भिडल्या. त्याच्या ज्वाळा आभाळाला भिडल्या. किती पिचकाऱ्या भरल्या, फुगे भरले तरी विझू शकली नाही ती होळी. किती पिचकाऱ्या भरल्या, फुगे भरले पण विझू शकली नाही ती होळी. इतका धूर झाला की मग सगळंच काळवंडलं. इतका धूर झाला की मग सगळंच काळवंडलं. सगळे रंग एकत्र केले की पांढरा रंग होतो हे शाळेत शिकलेले होते. सगळे रंग एकत्र केले की पांढरा रंग होतो हे शाळेत शिकलेले होते. पण वास्तवात मात्र काळा रंग तयार झाला. पण वास्तवात मात्र काळा रंग तयार झाला. मी अचानक संपली रंगपंचमी. मी अचानक संपली रंगपंचमी. गुलाब पाकळ्यांची, रंगाची, आनंदाची, प्रेमाची, स्वप्नांची आणि जगण्याची रंगपंचमी. बरोबर. म्हणजे एक कवितेनंतर आपण निशब्द व्हावं, यानंतर काही भाष्य करू नये अशीच कविता आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मानून आमच्या इथे आलात. त्यासाठी एक कविता या उपक्रमात आपण सन्मानित झालात. तुमचा अक्षर प्रवास आम्हाला तुम्ही विरघळून दाखवला. धन्यवाद. आता आपण दुसरं सत्र